कोण आहेस तू बेटा? तू जे काही करतोयस ते बघून असं वाटतंय की तुझा देवावरचा विश्वास आहे. तू हे कुणाच्या तरी चांगल्यासाठी करतोयस. तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. अरे माणसाचे जसे कर्म असते ना, तसेच त्याला त्याचे फळ भोगावे लागते. चांगल्या कर्माचे फळं चांगलीच असतात. आणि वाईट कर्माची फळं ही वाईट असतात. पण कधी-कधी, कधी-कधी असंही होतं, की आपण कधीच कोणाचं वाईट केलेलं नसतं. तरीही आपल्याला दुसऱ्याच्या कोणाच्या तरी पापाची फळं भोगावी लागतात. पण तू हे नक्कीच तुझ्या कुटुंबातल्यासाठी करत असशील. पण मी पण मी ह्या देवाच्या दारात ह्यासाठी बसलो आहे, की माझं कुटुंब सदा चांगलं आणि सुखी राहावं. मला माहिती आहे, की मी माझ्या कुटुंबाकडे परत गेलो, तर त्यांना माझ्यासाठी खूप काही सहन करावं लागेल. पण तुझं तसं नाही. माझ्याकडे काहीच मार्ग नाहीये. पण तुझ्याकडे नक्की आहे. नक्की आहे. मला हे सगळं कधीच कोणाला बोलावसं वाटलं नाही. पण का कुणास ठाऊक तुझ्याकडे बोलावसं वाटलं. मला या मंदिरात सगळे बाबा म्हणतात. तूही मला बाबा म्हणू शकतोस. मी तुझं नाव, तू कुठून आलायस, हे मला काही जाणून घ्यायचं नाहीये. तू मला माझ्या मुलासारखा आहेस. मी तुला बेटा म्हणेन, तू मला बाबा म्हण. आणि बाकी सर्व तो देव बघेल. हर हर महादेव. हर हर महादेव.